नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः। निर्ममो निरहंकारस शांतिमधिगच्छति। ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला। तोची स्थितप्रज्ञ भला ओळखतू। तो अहंकाराते दवडूनी सकळ काम सांडूनी। विचरे विश्व होनी विश्वा माझी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ महापुरुषांच्या लक्षणाचा विचार आपण करत आहोत। त्यात आज हा अध्यायाची उपसंहार करणारा किंवा सांगता प्रतिपादन करणारा आणि त्यामध्येही उपांत्य आणि अंतिम श्लोकाचा विचार आज आपण करत आहोत। सिद्धाचं असणारं जे लक्षण असतं ते साधकाच्या जीवनातली साधना असते। सिद्ध महापुरुषांची लक्षणं साधकाने प्रयत्नपूर्वक आपल्या अंगी बाणावी याकरता शास्त्रामध्ये ते लक्षणं प्रतिपादन केलेली आहे। अर्थात ती लक्षणं जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अंगीभूत होत नाही तोपर्यंत ती संपादन करत राहावी। या लक्षणांचा विचार करून दुसऱ्यांचं जीवनाचं परीक्षण करावं असं त्याचा अर्थ नाही। या लक्षणांचा विचार करून आपण आपल्या जीवनाचं निरीक्षण करावं की आपल्या जीवनामध्ये उणीव कुठे आहे। गुरुवर्य बाबा सांगत असतात संतांची अक्षरं ही दर्पणस्थानी असतात। जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो आणि जर आपला गंध वाकडा तिकडा लागला असेल तर आपण आरशाला सरळ नाही करत। आरशात बघून आपण आपल्या कपाळावरचा गंध जसा नीट किंवा सरळ करतो तसं संतांची अक्षरं हे एक प्रकारचं दर्पण किंवा आरसा आहे। त्या ओव्यामध्ये अभंगाच्या प्रमाणामध्ये आपण आपलं जीवन बघावं आणि कोणत्या जीवनामध्ये काय उणीव आहे काय पूर्णता आहे याचा वारंवार विचार करावा। जोपर्यंत ही लक्षणं आपल्या अंगीभूत होत नाही तोपर्यंत या अध्यात्मशास्त्राचं श्रवणही फार फलीभूत होणार नाही। एखाद्या पदार्थाची प्राप्ती होणं आणि प्रत्यक्ष त्या पदार्थाचं आस्वादन होणं या दोन्हीमध्ये फरकच आहे की नाही। आम्रफलाचं श्रवण केलं तृप्ती नाही होत। आम्रफलाचं दर्शन झालं म्हणजे आंबा पाहिला ऐकला तरी तृप्ती होत नाही जोपर्यंत आपण रससाधन करत नाही। जसं हे व्यवहारातलं उदाहरण आहे तसं जोपर्यंत ही लक्षणं आपल्या अंगी बांधत नाही तोपर्यंत रम्य समाधानाची प्राप्ती परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये आल्यानंतरही होत नाही असा त्याचा विचार आहे। म्हणून ही आचरणामध्ये आणली पाहिजे आणि ही आचरणामध्ये आणण्यासाठी सगळ्यात मोठी श्रद्धा असावी लागते ती सात्विक श्रद्धा। ज्ञानोबारांचे शब्द फारच गोड आहे। आपण त्या शब्दांचा फार खोल विचार करत नाही। अर्थात तोही ज्ञानोबारांच्या कृपेनेच विचार प्राप्त होईल। जेवढी आपली या ग्रंथाची सेवा होत जाईल आणि ती सेवासुद्धा श्रद्धेनं तन्मयतेनं यंत्रवत नाही सेवा करायची, प्रसन्न मनाने करायची। मनुष्य पारायण करत असताना किंवा आपण पारायण करत असताना थोडं का होईना या ग्रंथामध्ये रमलं पाहिजे। ज्याप्रमाणे एखादा कमळाचं फुल विकसित झालं की सुगंधाचा आस्वाद घेणारा भ्रमर त्यामध्ये रमतो। इतका रमतो आता रात्र झाली आहे निघून जावं याचा विचार नाही करत तो। रात्रीर गमिष्यति रात्र निघून जाणारच आहे, सूर्याचा उदय होणारच आहे असा तो विचार करतो आणि रममान होतो। तसं साधक रूपी भ्रमराने हे ज्ञानोबारांची असणारी अक्षरं एक प्रकारचा मकरंद कणाचा चारा आहे आणि त्यामध्ये तो रमला की मग रम्य समाधान प्राप्त होतं। थोडं का होईना यामध्ये रमलं पाहिजे। ज्ञानोबारांची मला ओवी सांगायची होती तयाची आचरती पाऊले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले ऐसे लाहे। अर्थात ही ओवी येते आहे 17व्या अध्यायामध्ये पण या ओवीचा संबंध याही अध्यायामध्ये घेतला तर काही वावगं होणार नाही। तयांची आचरती पाऊले श्रुती आणि स्मृतीच्या अर्थाचं निर्धारण करून त्याचा अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये जे महात्मे करत आहे आणि त्यांची आचरण करण्याची पाऊली किंवा पद्धती पाहून जो साधक सात्विक श्रद्धेने संपन्न आहे
नुसत्या श्रद्धेनं नाही संपन्न. ज्ञानोबा त्याकरता एक अधिक शब्द वापरतात, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, असा साधक तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. सिद्ध महात्म्याला ज्या फलाची प्राप्ती झाली त्याच फलाची त्यालाही प्राप्ती होऊ शकते. याकरता त्याचं आचरण प्रमाण मानावं लागतं आणि त्या आचरणाप्रमाणे त्यांनीसुद्धा वागावं लागतं. जोपर्यंत हे आपल्या जीवनामध्ये अनुष्ठानात येत नाही तोपर्यंत रम्य समाधानाची प्राप्ती होत नाही. एखादं जरी लक्षण आपल्या अंगीभूत झालं तर बाकीची सगळी लक्षणं आपल्या अंगीभूत होऊ शकतात. आणि म्हणून ठिकठिकाणी या सगळ्या संतांच्या लक्षणाचा विचार विस्ताराने संतांनी किंवा देवाने केलेला आहे. या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारले की स्थितप्रज्ञाचं लक्षण काय आहे, तो कशा प्रकारे भाषण करतो, कशा प्रकारे त्याचं बसणं आहे किंवा त्याचं चालणं कशा प्रकारचं आहे, याचं भाषण कसं आहे, म्हणजे निंदा करतो का स्तुती करतो किंवा अभिनंदनात्मक शब्द वापरतो का द्वेषाचे शब्द वापरतो, दोन्ही प्रकारे तो बोलत नाही. त्याचं बसणं कसं आहे, म्हणजे इंद्रियांचा निग्रह तो कशा प्रकारे करतो, तोही विचार आपण पाहिला. आणि प्रारब्धवशामध्ये ज्या काळामध्ये इंद्रियांचा निग्रह करत नाही, अवर्जनीय असणारे प्रारब्धातले भोग ज्याला महात्माही टाळू शकत नाही, अशा सगळ्या भोगांचा जीवनामध्ये जर आगमन झालं तर तो कशा प्रकारे चालतो किंवा व्यवहार करतो, तोही विचार परमात्म्याने सांगितला आहे. की महात्म्याला सगळ्या प्रकारचे भोग प्राप्त होतात पण त्याच्या मनात विकार प्राप्त होत नाही. हे त्यांचं अपूर्व लक्षण आहे. ज्या परमात्म तत्वाच्या विषयी सामान्य पुरुषाला अज्ञानाची निद्रा लागलेली आहे तिथे ते महात्मे चांगल्या प्रकारे जागे आहे. आणि ज्या व्यवहारामध्ये सामान्य माणसं चांगल्या प्रकारे जागे आहेत तिथं महात्मा मात्र निद्रेमध्ये आहे. हे त्याचं अपूर्व लक्षण. प्रारब्धाने सगळे भोग प्राप्त होतात. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्राला सर्व बाजूने परिपूर्ण असणाऱ्या नद्या वर्षा काळामध्ये पाणी घेऊन येतात पण समुद्र आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही, म्हणजे काठाकडे वाहत नाही आणि पृष्ठभागावर सुद्धा वरती आकाशाकडे जात नाही. तो ईशत मर्यादानं सांडी किंवा ग्रीष्म काळाचं आगमन झालं, सगळ्या प्रकारच्या नदी शोषून गेल्या तरीसुद्धा समुद्रामध्ये काही न्यूनता होत नाही. तसं महापुरुषाला जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त झालं, सिद्धी त्याच्यासमोर हात जोडून उभ्या राहिल्या किंवा त्याला ऐश्वर्य काहीच प्राप्त झालं नाही तरी त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अशांतता, हर्ष किंवा कोणत्याही प्रकारचा विकार निर्माणच होत नाही. तो निर्विकार अवस्थेमध्ये राहतो आणि अशाच पुरुषाला परमात्मा किंवा स्वरूप शांती प्राप्त होते. जो पुरुष कामनेची कामना करतो अशा कामकामी पुरुषाला शांती कधीही प्राप्त होत नाही. अर्जुना नवल आहे की जिथं स्वर्ग सुखाला सुद्धा मोजणी नाही, प्राकृत असणाऱ्या रिद्धिसिद्धीला काय किंमत देणार आहे. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, वागोणी द्याड कोणी तया. अष्टमहासिद्धीला कोणती किंमत आहे, संत महापुरुष त्याला किंमत देत नाही. इथपर्यंत ही लक्षणं आपण पाहिली. आणि आता किम व्रजेत या जो अंतिम प्रश्नाचा विचार चालू आहे तर त्यातला अंतिम असणाऱ्या श्लोकाचा विचार परमात्मा 71 क्रमांकाच्या श्लोकातून सांगतात. आणि मग 72 क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान इथपासून ज्या लक्षणाच्या विचाराला प्रारंभ झाला त्याचा उपसंहार इथपर्यंत करून टाकतात. या 55 श्लोकापासून विचार जर आपण केला तर 72 श्लोकापर्यंत जवळपास ही सगळी लक्षणं 18 श्लोकामध्ये आलेली आहे. हे गीतेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ना. अध्याय किती आहे, 18. युद्ध किती दिवस चाललं, 18. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणंही 18च आहे आणि स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा विचारही 18च श्लोकामध्ये आलेला आहे. हे फक्त चिंतनासाठी सहज असा विषय आला म्हणून. आता त्यातलं एक अंतिम लक्षण परमात्मा सांगतात. विहाय कामान यह सर्वान पुमान चरती निस्पृहः निर्ममः निरंकारः स शांतीम अधिगच्छति. अर्जुना, हा महात्मा कसा आहे. पुमान म्हटलं याला पुरुषार्थ संपादन करण्याची योग्यता ज्यामध्ये असते त्यालाच पुरुष असं म्हणतात. यह पुमान, जो पुरुष सर्वान कामान विहाय
सर्व प्रकारच्या कामनांचा परित्याग करतो. मधुसूदन सरस्वतीने गोड चिंतन केलं आहे. प्रारब्धाने प्राप्त असणाऱ्या विषयांची कामनाही सोडून देतो. मनामध्ये होणारा मनोरथ तोही सोडून देतो. आणि विषय भोगल्यानंतर आपल्या मनामध्ये सूक्ष्म संस्कार राहतात, ज्याला वासना असं म्हणतात, त्या वासनेलाही तो सोडून देतो. या सगळ्यांचा विचार केला तर बाह्य विषयांचा परित्याग आणि अंतरंगामध्ये असणाऱ्या वासनांचा परित्याग याला म्हणतात सर्वान कामान विहाय. पहिल्यांदा हेच लक्षण आलं की नाही, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. म्हणजे उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता या सगळ्या लक्षणामध्ये आली आहे, जो सर्व प्रकारच्या कामनांना सोडून देतो आहे. पुढे शब्द आला निस्पृहा चरती. निस्पृह होऊन जो विचरण करतो आहे. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा. साच लटिके दोन्ही बोलोनी न जाहला मौनी. जो भोगिता उन्मनी आरायना विचरे प्राणवृत्ती. निंदे आणि स्तुती मानु करून एके पंक्ती. विचरे विचरण करतो आहे प्राणवृत्ती जनीवनी. आता याचे दोन अर्थ होतात. ज्याप्रमाणे प्राण शरीरामध्ये राहतो, कसा उदास होऊन राहतो. कोंडा मिळाला खायला किंवा मांडा मिळाला त्याला काही अडचण येत नाही. जसा प्राण उदास होऊन राहतो तसा तो देहामध्ये जनामध्ये आणि वनामध्ये प्राणवृत्तीप्रमाणे विचरण करतो उदास होऊन. हा एक अर्थ आहे. किंवा वृत्ती म्हणजे वर्तन, वृत्ती म्हणजे असणं. प्राण शरीरामध्ये आहे म्हणून तो जनामना वनामध्ये विचरण करतो. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे प्रारब्ध क्षयापर्यंत तो विचरण करतो, असाही अर्थ आपल्याला घेता येईल. त्याचं ते विचरण करणं आहे, चालणं आहे किंवा व्यवहार आहे. मग पाठीमागे शब्द आला कामान सर्वान विहाय आणि इथं शब्द आला निस्पृहा. याचा अर्थ काय करायचा? स्पृहा कशाला म्हणतात? जरी मनुष्याने सगळ्या प्रकारच्या कामना टाकल्या, सगळ्या प्रकारच्या वासना सोडल्या, तरी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत मनुष्याला जगावंसं वाटतंच की नाही. कुणाला मरावंसं वाटतं? कुणालाही नाही वाटत. जगावंसं वाटतं. आणि मग जगण्याकरता उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी काही साधनं असावी लागतात. आणि ती साधनं आपल्या जीविताचं रक्षण करतात. जीविताचं रक्षण करणारी साधनं कमीत कमी आपल्याजवळ असावी ना. निर्वाहा पुरते अन्नच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गोहा, एवढी का होईना अपेक्षा असावी की नाही, त्याला स्पृहा म्हणतात. पण हा महात्मा मात्र असा आहे, तेवढीसुद्धा त्याला इच्छा नसते. कारण का? जिवंतपणामध्ये ज्याने शरीराचं तादात्म्य सोडलेलं आहे म्हणून शरीराचंही तादात्म्य नाही. जगावंसं, शरीराच्या संबंधाने जगावं हेही त्याला वाटत नाही, म्हणून त्याला निस्पृहा असं म्हणतात. तो कसा आहे? पुन्हा निर्ममहा. कोणताही पदार्थावर त्याची ममत्व भावना नाही. हे पदार्थ माझे आहे याला ममत्व असं म्हणतात, तेही त्याचं नाही. निरहंकारहा. मी अशा प्रकारचा विद्वान, मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला विद्वान, हाही त्याच्याकडे अहंकार नाही. सगळ्यात शेवटचा अहंकार हा आहे बरं. त्या वेदांत शास्त्रामध्ये सगळ्यात शेवटचा अहंकार कोणता सांगितला माहिती आहे का? कानावचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणी उठी कौनवी कोजो. श्रीगुरूंनी महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर ज्याची अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते, हा सगळ्यात शेवटचा अहंकार आहे. आणि त्याही अहंकाराला त्याने सोडलेला आहे. तो का म्हणे? अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. सगळ्यात पहिल्यांदा अहंकार आहे मी देह, आणि सगळ्यात शेवटचा अहंकार आहे मी ब्रह्म. मी देह हा पहिला अहंकार. मग त्यानंतर मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी, मी काळा गोरा खुजा ठेंगणा, हे सगळं मी विद्वान, मी अशा प्रकारचे मग बाकी सगळे. पण प्रारंभ आहे मी देहापासून आणि शेवट आहे मी ब्रह्मापर्यंत. त्याने सगळे अहंकार सोडलेले आहे. निर्ममहा निरहंकार. सगळ्या शेवट सोडणं अहंकार आहे. हा विचारून अहंकार सांडीजे. मग असतीचं वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले. असा निर्ममहा निरहंकार हा सर्व कामना सोडणारा आणि निस्पृह झालेला जो महात्मा आहे तोच शांतीम अधिगच्छती. अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाध याला म्हणतात शांती. आणि अशा शांतीला तो प्राप्त होतो.
हे महात्म्याचं लक्षण इथपर्यंत सांगितलं. आता यावर ज्ञानोबा सूत्ररूपाने 2 ओव्यांची रचना करतात, पण अपूर्व अर्थ आहे बरं, फारच अपूर्व अर्थ आहे बघा. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोकला, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. ज्ञानोबाने या ओवीमध्ये भला असा शब्द वापरला. भला म्हणजे चांगला, आणि अर्थ केला सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये भला म्हणजे खरा. खरा स्थितप्रज्ञ तोच आहे, आणि अर्जुना त्याला तो ओळखून घे. त्याची 2 प्रकारची लक्षणं आली बरं. पूर्वार्धामध्ये आत्मबोधाने तुष्ट झालेला आहे, आणि दुसऱ्या पदामध्ये परमानंदाने पुष्ट झालेला आहे. हे तुष्ट आणि पुष्ट हे 2 शब्द आले ना यामध्ये. अर्थ करत असताना एक थोडंसं चिंतन करता येईल आपल्याला. सामान्यपणे कोणत्याही पुरुषाच्या ठिकाणी देहबुद्धी असते. पूर्वमीमांसकाची जीवबुद्धी आहे, योगाचं साधन करणारा योगी त्याची आत्मबुद्धी आहे, आणि वेदांत शास्त्राचं चिंतन करणाऱ्याची ब्रह्मबुद्धी आहे. गुरुवारी मारुती बाबा हे सगळे प्रकार सांगत असत पाठामध्ये. पामराला विचारलं तर यावत जीव सुखम जीवित ऋणम कृत्वा घृतम पिबेत, देहबुद्धी आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो एकदा राग झाली ते स्मशानात गेल्यानंतर लय ऐकायला भेटतं बरं. हे काही खरं नाही हो. एकदा राग झाली म्हणजे गेलं हे सगळे काय आहे, आणि बाहेर आले की पुन्हा पूर्वबुद्धी त्यांच्यावर आरूढ होते. विषय सोडून द्या. सामान्य पुरुषाची देहबुद्धी असते. पूर्वमीमांसकाचं म्हणणं असं आहे, म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. या देहाचा परित्याग करून स्वर्गामध्ये जायचं आहे, दिव्य भोगाला भोगायचं. म्हणजे काय, त्याने जीवबुद्धी मानलेली आहे. ते देहबुद्धी नाही मानत, कारण देह सोडावा लागतो, नवीन देह धारण करावा लागतो. चांगदेव महाराजांप्रमाणे योगी पुरुषांची आत्मबुद्धी असते. म्हणजे 3 देहापेक्षा आणि पंचकोशापेक्षा आपण वेगळे आहोत याचं ज्ञान असतं. ही आत्मबुद्धी आहे. पण माझाच आत्मा ब्रह्मरूपाने व्यापक आहे या अशा प्रकारची मात्र ब्रह्मबुद्धी झालेली नसते. पण त्या पुरुषाला थोडासा उपदेश केला की ब्रह्मभाव प्राप्त होऊ शकतो. 65 ओव्या जरी सांगितल्या तरी त्यांना ब्रह्मबुद्धी प्राप्त होऊ शकते. अडचण त्यांना ती नाही. म्हणून जेव्हा उत्तम अधिकाऱ्याला श्री गुरु तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात आणि त्याची अधिकार संपन्नता असल्यामुळे, म्हणजे तो विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या लक्षणाने संपन्न आहे, आणि उपदेश करणारे श्री गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आहे. या 2 महापुरुषांचा योग झाला, आणि शब्दामध्ये अचिंत्य सामर्थ्य असल्यामुळे महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर तो वाच्यार्थाचा परित्याग करून महावाक्यामध्ये असणाऱ्या लक्षार्थाचं ग्रहण करतो की मी कोण आहे, ब्रह्मस्वरूपाचाच आहे. म्हणजे आत्मरूपाने पहिल्यांदा तो जागा होतो. पहिल्यांदा प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, अगोदर 3 देहाचा तो विवेक करतो की 3 देहापेक्षा वेगळं असणारं आत्मचैतन्य मी आहे. आणि श्री गुरु त्याला सांगतात 3 देहाचं प्रकाशन करणारं जे साक्षी चैतन्य ज्याला म्हणतात, कुटस्थ चैतन्य ज्याला म्हणतात, तेच कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य स्वरूप आहे. तत्त्वम असी असं त्याला महावाक्याचा उपदेश करतात की नाही. तर यामध्ये जेव्हा त्या अधिकारी पुरुषाला मी 3 देहापेक्षा किंवा पंचकोशापेक्षा वेगळा आहे असं ज्ञान होईल, तेव्हा त्याला आत्मबोध प्राप्त झाला. कारण शरीराच्या संबंधाने उपाधी आली की त्या चैतन्याला आत्मा असं नाव प्राप्त होतं. तो आत्मबोधाने तुष्ट झालेला आहे. पण एवढ्यामध्ये हे काम भागत नाही. तोच आत्मा ब्रह्मरूपाला प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे व्यापकत्वाने ज्ञात झाला पाहिजे. म्हणजे आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा याला शास्त्रामध्ये ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. म्हणजे आत्माच ब्रह्मरूपाने कळाला तर आत्माच्या ठिकाणी असणारी परिच्छिन्नतेची भावना निघून जाते, आणि ब्रह्मच आत्मा असं कळालं की जे ब्रह्म दूर कुठंतरी आहे असं आपल्याला वाटत होतं किंवा परोक्ष वाटत होतं, त्या परोक्षतेची भ्रांती निघून जाते आणि ब्रह्माचं अपरोक्षत्वाने ज्ञान होतं. म्हणून आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा. आता हे हातवारी करून सांगायला तो भाग वेगळा आहे, नाहीतरी अशा हातवाऱ्याने होईल असं काही नाही. याचा निर्देश नाही करता येईल, फक्त ही सांगण्याची किंवा पद्धती आहे उपचाराची. म्हणून
म्हणजे देहापेक्षा चैतन्य वेगळं, हा झाला आत्मबोध. या आत्मबोधाने एखादा व्यक्ती तुष्ट होऊ शकतो, पण तोच आत्मा देश काल वस्तू परिच्छेदरहित आहे आणि संपूर्ण जगाचा अधिष्ठान या सब्रह्मरूपाने कळाला तर तिथे जो आनंद होतो, ब्रह्मरूपाचा आनंद व्यापक असल्यामुळे त्याला परमानंद असं म्हणतात. आणि त्या परमानंदाची प्राप्ती झाली की मग जीवनामध्ये पुष्टी आहे. म्हणून इथे आपल्याला अर्ध्या ओळीमध्ये आत्मचिंतन आणि पुढच्या पदामध्ये ब्रह्मचिंतन असे दोन्ही भाव घेता येतील. काय सांगायचं? ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला. आत्मबोधाने तुष्ट आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात्, आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येवच संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. स्वरूप प्राप्तीची संतुष्टी आहे, पुष्टी आहे. ती पुष्टी बाहेर प्रगट होते, त्याला तो आवरू शकत नाही. भागवतामध्ये महापुरुषाच्या ठिकाणी प्रेमाचा किंवा पुष्टीचा तुष्टी पुष्टी क्षुद पायोन घासम अशा प्रकारे मनुष्याला ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. हृदयामध्ये ही लक्षणं प्रगट झाली की तो महात्मा त्याला आवरू शकत नाही. ज्ञानोबारे उदाहरण देतात, केळी कापूर झाला परिमळे जाणो आला, का भिंगारी दीप ठेविला बाहेरे फाकी. केळीमध्ये जर कापूर प्रगट झाला तर त्याला तो आवरू शकत नाही. किंवा एखाद्या काचेच्या तावदानामध्ये आपण दिवा ठेवला तर त्याचा प्रकाश असा बाहेर ओसंडून वाहतो. तसं या आनंदाने जो तृप्त झाला आहे तो आवरला जात नाही. तो कोबारा म्हणतात, धरिताही परी आवर येना. ते भागवतामध्ये 5 प्रकारची लक्षणं आहे ना. एवं व्रतस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागोदृत चित्त उच्चैहि हसत्यथो रोदिती रोती गायन्त्युन्मादवन नृत्यती लोकबाह्याः. हसती रोदिती रौती उन्मादवन नृत्यती आणि गायती, हे 5 प्रकारची लक्षणं आली आहे. तो हसतो आहे स्वतःवर. अरे ज्या काळामध्ये मी स्वतःला जीव समजत होतो त्याही काळात मी ब्रह्मच होतो. ब्रह्म असतानाही जीव मानणं असा भ्रम होता की नाही माझा, म्हणजे मी भ्रमिष्ठच होतो असा स्वतःवर विनोद करून हसतो आहे. हसती, भगवंताचा त्याला वियोग झाला. रोदिती, कधी कधी तो भगवंताच्या वियोगामध्ये रौती म्हणजे आरोडतो, कधी रडतो. अष्टसात्विक भाव प्रगट होतात. आनंदाने गायती, परमानंदे पोखला. आणि आनंदामध्ये बेभान झाला की गाये नाचे उडे आपुलिया छंदे. म्हणजे ज्याच्या आनंदामध्ये पुष्टी आहे, ज्याच्या आनंदामध्ये तुष्टी आहे, ज्ञानोबा म्हणतात तोची स्थितप्रज्ञ भला ओळखतो. अर्जुना, तोच खऱ्या अर्थाने चांगला स्थितप्रज्ञ आहे. आता याचे 2 अर्थ करता येतील. एक जर भला अर्थ अलीकडे घेतला ना, तोची भला स्थितप्रज्ञ, तोच खऱ्या अर्थाने चांगला स्थितप्रज्ञ आहे की ज्याच्या असणाऱ्या बोधाला व्यापकत्व प्राप्त झालं. तो ब्रह्मरूपाने सुद्धा आता अवस्थित आहे आणि आनंदाने परिप्लुत झालेला आहे. असा स्थितप्रज्ञ, भला स्थितप्रज्ञ तो ओळख. आणि या भला विशेषणाचा विचार जर पुढे गेला तर हे अर्जुना, तोच स्थितप्रज्ञ भला ओळख तू, चांगल्या प्रकारे ओळख. हा झाला दुसरा अर्थ. तिसरा अर्थ, भला तू ओळख. अरे अर्जुना, तू चांगला आहे म्हणून तू त्याला ओळख. असे 3 अर्थ लागतील बरं. एक तर चांगला स्थितप्रज्ञ, चांगला ओळख, चांगला तू ओळख, असे 3 अर्थ लागतील. जेवढे लावायचे तेवढे लागता येतील अर्थ, फक्त ते लावता आले पाहिजे. हा नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये. जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवीर आहे आवराला. एखादा मनुष्य सामान्य व्यसनामध्ये व्यसनाच्या अधीन होतो, मोल देतो आणि उन्माद करणारा पदार्थ प्राशन केला, आवरला जात नाही. बघा, रस्त्यावर हे माणसं आवरल्या जात नाही, मला सोडा म्हणतात, सोडला पुन्हा मागं येतो, सोडून द्या विषय. मोले मदिरा खाये मदिरानंदे नाचे गाये. मग सामान्य असणाऱ्या पदार्थाने जर हा आवरला जात नाही, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगीते. अशा व्यापक आनंदाला ज्याने गवसणी घातली, ते गुरुवारी बाबा सांगत असतात पाठामध्ये,
की स्वामी महाराजांचं वाक्य आहे की मला असं वाटतंय की माझ्यामध्ये दाटलेला जो आनंद आहे ना, तो बहुतेक आता माझ्या शरीराला फोडून बाहेर येतो की काय, हा व्यापक आनंद आहे. शब्दामध्ये सुद्धा आपण चिंतन केलं महात्म्याचं तरी आपल्याला एवढं समाधान मिळतं आहे. ज्याला हा प्रत्यक्ष अनुभव किंवा आनंद प्राप्त झाला त्याचं लक्षण कोण पाहणार आहे. आणि असा महात्मा जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये दर्शनाकरता जर प्राप्त झाला, असा महात्मा एकेरी वचनाने नाही म्हणता येणार. आपलं तर आळंदीत असं भाग्य आहे की असे अनेक महापुरुष आपल्याला पाहायला भेटतात. तोच स्थितप्रज्ञ भाला ओळख तू. म्हणून आळंदीमध्ये आलं ना तर बाकीचं आपल्याला व्यवहारातलं काही नाही मिळालं तरी चालेल. ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन, आळंदीतलं वास्तव्य, महापुरुषांचं सान्निध्य, त्यांच्या सहवासामध्ये श्रवण एवढे झालं तर जीवनातली फार मोठी श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती ज्याला भोगायला मिळाली भला तो चांगला आहे. आपल्याला कधी वाटू नये की व्यवहारातलं ऐश्वर आपल्याला नाही मिळालं म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही उणीव राहिली का. तुलना करू नये. तुलना करायची तर मग व्यवहाराने नाही करायची, पारमार्थिक अंगाने करायची. मग आपल्याला असं वाटेल का माझ्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. तोची भाला असेल प्रज्ञा ओळखतो. जो अहंकारा ते दवडोनी, दुसरा एक पाठ आहे तो अहंकारा ते दंडोनी, असा एक पाठ आहे. सकळ काम सांडोनी विचारे विश्व होणे विश्वा माझी. त्याने सगळ्या अहंकाराला दवडलेला आहे, घालवून दिला आहे किंवा अहंकाराला दंड दिलेला आहे. ज्या अहंकाराने मला आतापर्यंत संसार दुःख दिला आहे त्या अहंकाराला त्याने दंड दिला. किंवा दुसरा अर्थ असा होईल, ज्या अहंकाराने अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीच्या अहंकाराने अविद्येचा नाश केला, अविद्या कार्याचा बाध केला, त्या अहंकाराला आता तो जवळ बाळगत नाही. त्या अहंकारालाही त्याने घालून दिलेला आहे. नाहीतर त्याने जर तो पुन्हा अहंकार आपल्याजवळ ठेवला तर मग पुन्हा ती मेलेली अविद्या जागी होऊ शकते अमृतानुभवाप्रमाणे. किंवा आपण ते उदाहरण पाहतो ना, काळी घार आणि पांढरी घार, तसा हा प्रकार होऊ शकतो. म्हणून तो ओवी काय जिती ना मेली अविद्या हे दाटली, बंद मोक्ष घाली बांधोनी. जिवंत असणारी अविद्या आणि मृत असणारी अविद्या, जोपर्यंत आपल्याला देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत अविद्या आहेच ती. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि जर त्याने त्या ज्ञानाचा अभिनिवेश ठेवला तर ते मृत झालेली अविद्याच आहे. ती सुद्धा मनुष्याला बंधनामध्ये टाकू शकते. म्हणून सगळ्यात शेवटचा अहंकार तो विसरावा लागतो. तो अहंकारा ते दौडोनी, त्या अहंकाराला तो घालून देतो आहे. ज्ञानोबांची आणखीन एक ओवी 16व्या अध्यायामध्ये, तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडीचे अशेषही संसार जातं. किंवा 15व्या अध्यायामध्ये, ते अज्ञान ज्ञाने नेले आपणही वस्तू दावून गेले ऐसे जाणणे विनवरले जाण तेजे. तो अहंकारा ते दौडोनी सकळ काम सांडोनी, सगळ्या कामना त्याने टाकलेल्या आहे. मधुसूदन सरस्वतीने असं म्हटलं आहे एका पदामध्ये, सगळ्या कामना त्याने सोडल्या आहे पण भगवंतावर प्रेम करावं एवढी कामना नाही सोडलेली. जे माझेनी कामे स काम, एवढा काम म्हणजे इच्छा, पण त्याला काम असं म्हणता येत नाही. बाकी व्यवहारातल्या सगळ्या कामना त्याने सोडून दिलेल्या आहे. सकळ काम सांडोनी. किंवा दुसरा एक अर्थ घेता येईल, जेव्हा त्या महापुरुषाला हा बोध प्राप्त झाला तो कामनेला सोडत नाही, कामनाच त्याला सोडून जातात. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजेले संत, जया लागी विरक्त वनवाशी सकळ काम सांडोनी. पण राहतो कसा, जोपर्यंत प्रारब्ध आहे प्रारब्धाचा क्षय होत नाही तोपर्यंत जीवन जगतो. पण कसा, विश्वा माझी विश्व होणे विचारे. या संपूर्ण विश्वामध्ये विश्वरूपाला प्राप्त होऊन तो विचरण करतो. म्हणजे काय, विश्वाचं अधिष्ठान आहे ब्रह्म आणि तो ब्रह्मरूपाला प्राप्त होऊन म्हणजे व्यापकत्वाने किंबहुना चराचर आपणच झाला. अनुभवाच्या अंगाने तो देहाच्या सीमेमध्ये बांधला जात नाही. तो असं म्हणतो, जीव हे भाष सरे आब्रह्म परमात्म बोधे भरे. आता जीवत्वाची अवस्था किंवा दशा त्याच्याकडे राहत नाही. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणारं अधिष्ठान चैतन्य ते मीच आहे, अशा बोधाला प्राप्त होणं
म्हणजे संपूर्ण विश्वात्मक भावाला प्राप्त होणं. आणि या विश्वामध्ये विश्वाचं अधिष्ठान होऊन तो विचरण करतो, हेच त्याचं काय आहे, विश्व होणं आहे. विचरे विश्व होणे विश्वा माझी, एषा ब्राह्म्यस्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यते, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. हरिः ओं तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविन्दार्पणमस्तु. एषा ब्राह्म्यस्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा अस्याम् अंतकाले अपि ब्रह्मनिर्वाणं रुच्छति. हे पार्थ, हे अर्जुना, एषा ब्राह्मी स्थिती आतापर्यंत प्रतिपादन केलेली कुठपासून, प्रजहाती यदा कामान या श्लोकापासून तर 71 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत, म्हणजे 17 श्लोकापर्यंत आम्ही जे सांगितलं हे काय आहे, ब्राह्मी स्थिती म्हणजे काय, ब्रह्मस्वरूपाला विषय करणारी अवस्था, याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. किंवा जो ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला महात्मा स्थास्तिष्ठती, त्याच्या अंतकरणाची वृत्ती परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर त्याला जी लक्षणं प्राप्त होतात ना, त्याला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला महात्मा किंवा ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला महात्मा, ब्रह्मरूपाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ही लक्षणं स्वाभाविकरितेने प्रगटच होत नाही. साधकाला ती संपादन करावे लागतात. पण ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला ते शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरते, जे सोहम भाव प्रतीती प्रगट होय. जेव्हा हे अनुभवाच्या अंगाने तो होतो, जे का परब्रह्म अनुभवे होणी जाईचे, जेव्हा तो अनुभवाच्या अंगाने परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, आता ब्रह्माला स्थिती नाही आहे, कारण ब्रह्माच्या ठिकाणी स्थिती मानली तर विकार मानावा लागेल. म्हणून ही ब्राह्मी स्थिती परब्रह्माची नाही आहे. परब्रह्म भाववृत्तीला प्राप्त झाला की त्या अंतकरणाची ही अवस्था आहे, आणि ही अंतकरणालाच प्राप्त होते. म्हणून परमार्थ हा देहाकरताही नाही, परमार्थ हा आत्मस्वरूपाकरता नाही, फक्त चित्ताकरता किंवा अंतकरणाकरता, आणि अंतकरणाची ती अवस्था आहे. एषा ब्राह्मी स्थिती, हे पार्थ, यालाच ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर ही स्थिती प्राप्त होते, किंवा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला की अंतकरणाला ही स्थिती प्राप्त होते. ब्रह्म विषया स्थिती असल्यामुळे याला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. एनाम प्राप्य न विमुह्यति, एकदा ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली की तो असणारा महात्मा पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही. म्हणून ब्राह्मी स्थिती जीवनामध्ये एकदाच होते, एकदाच, आणि एकदा झाली की पुन्हा त्याला मोह प्राप्त होत नाही. जरी यदा कदाचित झाला तर पहिल्यासारखा मोह त्याला बंधनामध्ये टाकत नाही. होऊ शकतो, प्रारब्ध आहे, वारंवार एखाद्याला होऊ शकतो, ते विस्मरण होणं यामध्ये हानी नाही. विपरीत भावना होणं, विपर्यय होणं यामध्ये हानी आहे. एखाद्या मनुष्याला विस्मरण होऊ शकतं की नाही. समजा आता आपण पुरुष आहे याचं विस्मरण होण्यामध्ये हानी काहीच नाही. पण पुरुष असताना जर त्याला विपर्यय झाला तर मग मात्र हानी आहे. तसं एकदा ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की परत त्यामध्ये बिघाड होत नाही, पुन्हा त्याला मोह होत नाही. का? मोहाचं कारण असणारं अज्ञान ते निवृत्त झालं आहे. विस्मरण होईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही, पण विपर्यय मात्र कधी होणार नाही. आणि अर्जुना, अशाम अंतकाले अपि स्थित्वा, या असणाऱ्या ब्राह्मी स्थितीमध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये एखादा असणारा साधक आपल्या जीवनाच्या अंतिम काळामध्ये जरी स्थित झाला तरीसुद्धा ब्रह्मनिर्वाणं रुच्छति, तो निर्वाण ब्रह्माला प्राप्त होऊ शकतो. निर्वाण ब्रह्म कशाला म्हणतात? जेथे निश्चय रूपाने सकल अनर्थाची निवृत्ती होऊन जाते आणि केवळ परमानंदाची प्राप्ती, याला ब्रह्मनिर्वाण असं म्हणतात. म्हणजे जीवनाच्या अंतिम काळामध्ये भगवंतानी सूट दिली ना, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याते नास्त्यत्र संशयाः. अंतिम काळामध्ये जरी आपल्याला या ब्रह्मस्थितीचं स्मरण झालं तरीसुद्धा अर्जुना त्याला ब्रह्मनिर्वाणच प्राप्त होतं. त्याला न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते.
हा एक अर्थ झाला. अंतकाळामध्ये स्मरण झालं तरी भगवत रूपात आहे, अंतिम काळामध्ये ब्रह्मस्वरूपाची स्थिती झाली तरी ब्रह्मनिर्वाणाचीच प्राप्ती आहे. आणि दुसरा एक अर्थ केला आहे, या असणाऱ्या लक्षणाचं किंवा या ज्ञानाचं महात्म्य एवढं मोठं आहे, जर एखादा व्यक्ती जीवनाच्या अंतिम काळामध्ये प्राणवियोगाच्या प्रसंगाला सुद्धा जर त्याला एका क्षणासाठी या ब्रह्मस्थितीचं स्मरण झालं तरी त्याला ब्रह्मत्वाची प्राप्ती होऊ शकते. मग ज्याने जीवनामध्ये अंतिम काळाच्या अगोदरच तारुण्यावस्थेमध्ये या स्थितीचा, या लक्षणाचा अभ्यास केला, त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त नाही का होणार? अवश्य प्राप्त होणार. कैमुक्ती न्यायाने सांगायचं कारणच नाही. ते मरणाईलीच कडे मच मिळवून गेले पुढे, मग मरणी अनेकीकडे जातील केवी. गुरुवारे बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे, मनुष्याला ज्ञान व्हावं तारुण्यामध्ये आणि त्याचं आयुष्य शिल्लक राहावं. बस जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा तो आनंद घेतो आहे. जिवंत असताना त्याने सगळे बंधनं सोडलेले आहे, सगळे, आणि त्याचं आयुष्य उरलेलं आहे. दोनों हातों में लड्डू, व्यवहार केला तरी त्याला काही अडचण नाही. त्याला जीवनमुक्तीही मिळते आणि प्रारब्ध क्षय झाला तर विदेहमुक्ती तर त्याला ठेवलेलीच आहे. म्हणून दोन्ही प्रकारचा तो आनंद घेतो. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. आणि आपण भागवतातली प्रमाणं पाहिली, संत वाङ्मयाची प्रमाणं पाहिली, तर सगळीकडे तारुण्यावस्था आपल्याला अनुभवाला येते. ज्ञानोबाऱ्यांचा समाधीचा कालावधी 22 वर्षाचा आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचं निर्वाण 32व्या वर्षामध्ये आहे. जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा कालावधी वैकुंठगमनाचा 42 वर्षाचा आहे. सगळ्या संतांचा आपण बघा, ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद हे तर बाल्यावस्थेमध्येच भगवत प्राप्तीकरता निघून गेले आहे. म्हणून ज्या बालकाला किंवा तरुणाला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. म्हणजे एखादा लहान मुलगा किंवा एखादा तरुण व्यक्ती जर परमार्थाला लागला, त्याला आडवं येऊ नये. काही काही लोक नाही हे शेवटी करायचं असतं. अडचण ती नाही आहे, स्थित्वास्यामंत कालेपी, अंतिम काळामध्ये जरी आला तर ब्रह्मनिर्वाण प्राप्त असेल, आणि तारुण्यामध्ये जर आला तर मग त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता नावाचं हे उपनिषद, ज्यामध्ये ब्रह्मविद्या प्रतिपादन केलेले आहे, असं हे योगशास्त्र भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातून प्रगट झालेलं सांख्ययोग असं याचं नाव आहे. अशा प्रकारे या द्वितीय अध्यायाची सांगता झालेली आहे. या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, पण कोणतं? आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. त्या ज्ञानाचं साधन निष्काम कर्मही प्रतिपादन केलं. निष्काम कर्माचं फल अंतःकरण शुद्धीही सांगितली. आणि प्रसादम अधिगच्छती, अंतःकरण शुद्धी आहे. आणि अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर ज्ञाननिष्ठेचे फलाचं प्रतिपादन केलं. एषा ब्राह्म्यस्थिती पार्थ, म्हणजे आत्मतत्वज्ञानाचा विचार अशोचाननुशोचस्व. त्यानंतर तस्माद्युध्यस्व भारत निष्काम कर्म सुखदुःखे समे कृत्वा. त्यानंतर प्रसादम अधिगच्छती. आणि मग सांख्यनिष्ठा किंवा ब्राह्मीस्थिती या 4 विषयाचं प्रतिपादन या अध्यायामध्ये केलं आहे. असं मधुसूदन सरस्वतीने या अध्यायाच्या अंतिम एकाच पंक्तीमध्ये संपूर्ण विषयाचं प्रतिपादन केलं. आता ज्ञानोबा यावर ओव्या सांगतात. स्पष्टीकरण फार गोड आहे. आता या श्लोकावर असणारं चिंतन ज्ञानोबाऱ्यांचं फक्त 3 ओव्यांचं आहे. आणि पुढे येणाऱ्या ओव्या भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये हे ऐकल्यानंतर जे विचार निर्माण झाले आणि त्या विचारातून आता पुढच्या अध्यायाची निर्मिती होणार आहे. असं उत्तराध्याय बीजम, पुढच्या अध्यायाचं बीज ते मागे कसं आलं आहे ते संगती ज्ञानोबा पुढे सांगणार आहे. हे काय आहे? प्रजहाती यदा कामान सकळ काम सांडोणी, इथपर्यंत हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविती निष्काम. दुसरा एक पाठ आहे, जे अनुभविता निष्काम पावले परब्रह्म अनायासे. या सगळ्या ओव्यांचा अर्थ करता येईल. आता या सगळ्या ओव्या नाही वाचत, फक्त 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे असं आपण लक्षात घ्या. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, निस्सीम म्हणजे सीमारहित, ज्याला मर्यादा नाही. थोडक्यात ज्याला अंत किंवा परिच्छेद नाही. अंत 3 प्रकारचा. देशाने, देश म्हणजे जागा. बरं, आपल्या मस्तिष्कामध्ये असणारे देश नाही घ्यायचे. देश म्हणजे काय? स्थान.
किंवा प्रदेश ज्याला आपण म्हणतो, ठिकाण म्हणतो. एक देशाने अंत असतो, कालाने अंत किंवा वस्तूने अंत. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये परिच्छेद असं म्हणतात. देश परिच्छेद, संकोचित वस्तू असते ना त्याला देश परिच्छेद लागतो. जी उत्पन्न होते त्याला काल परिच्छेद लागतो. आणि जी एकमेकाच्या ठिकाणी राहू शकत नाही त्याला वस्तू परिच्छेद लागतो. पण ब्रह्मस्वरूपाला कोणताच परिच्छेद नाही. व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे काल परिच्छेद नाही, आणि सर्वांतर्यामी असल्यामुळे वस्तू परिच्छेद लागत नाही. ही ब्रह्मस्थिती निस्सीम आहे, सीमारहित, अमर्याद, अनंत आणि परिपूर्ण आहे. आणि या ब्रह्मस्थितीचा जिवंत असताना अनुभविती. पण कोण अनुभविती? निष्काम अनुभविती. ज्यांनी आपल्या जीवनातल्या सगळ्या कामना आणि कामनेचे विषय मनासहित मनोगतान कामान विहाय प्रजहाती, मनामध्ये असणाऱ्या सगळ्या कामना टाकून दिल्या आहेत. ज्ञानोबांची एकच वे निष्काम पदा करता सांगता येईल, जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचवून येथीची गोडी नेनती अनेक. आत्मबोधाच्या आवडीसाठी स्वर्ग आणि संसारावर ज्यांनी पाणी सोडलेलं आहे, कुरवंडी करून ओवाळणी टाकलेली आहे, त्यांना निष्काम असं म्हणतात. आणि तेच निष्काम पुरुष या ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात. ते पावले परब्रह्म अनायासे. कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता ते परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले. केव्हा? जिवंत असताना प्राप्त झाले. या ओवीमध्ये ना 68 ओवीमध्ये पावले परब्रह्म अनायासे हे अनुभविते जीवनमुक्ती आहे. आणि पुढच्या ओवीमध्ये लगेच विधेय कैवल्य आहे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाकवून सके चित्ता प्राज्ञा जया. या स्वरूपाचा त्यांनी अनुभव घेतला किंवा अनुभविती असा घेतला. अनुभविती म्हणजे अनुभव घेतात. आणि अनुभविता असा पाठ घेतला तर अनुभव घेता घेताच पावले परब्रह्म अनायासे, म्हणजे अनुभव घेता घेताच परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले. आता प्रारब्ध महापुरुषाच्या देहाचा आहे. मग देह एकदा सुटला, प्रारब्धाने निघून गेला की आपल्या स्वरूपाशी ते एकरूप होतात. आणि सामान्य पुरुषाला देह सोडताना आणि देहसंबंधी ममत्वाचे पदार्थ सोडताना फार व्याकुळता होते. ज्ञानोबराय म्हणतात, अरे अर्जुना, ते अंतिम काळामध्ये आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरता याही चित्ता युगांतो नाही. दुसऱ्याचं मरण जरी पाहिलं तर मनुष्य व्याकुळ होतो ना. आपल्यावर आलं तर मग किती व्याकुळ होईल. महापुरुष व्याकुळ नाही होत. सहज सांडून अंगीची खोळी, सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळली तैसे झाले. साखरे महाराजांचं चिंतन सांगत असतात एक उदाहरण. त्यांना विचारलं त्यांच्या असणाऱ्या प्रियोत्तम शिष्याने की महात्मे देह कसे सोडतात. ते म्हणले देह असा सोडतात. लगेच सोडून दाखवला ना देह. काही ओवी तशी जे चिद्रूपी मिळतात. आपणच उदाहरण सांगितलं आहे ते. देहांतीची व्याकुळता, चित स्वरूप असणारा परमात्म तत्व, सत, चित आणि आनंद तिन्ही उपलक्षण घ्यायचे. सच्चिदानंद ब्रह्माशी एकरूप होत असताना ते असं आहे, परमात्म स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल ना तर त्याग फार मोठा करावा लागतो. थोडासाही पडदा चालत नाही. थोडासाही झिरझिरीत असा पातळी पडदा लागत नाही तिथं. जेथे अहम ब्रह्मास्मी सुद्धा सोडावी लागते. जीवत्वाचाही बाद करावा लागतो. देह तर खूप अलीकडचा झाला आहे. मग देह सोडावा लागतो. अहम ब्रह्मास्मी वृत्ती सोडावी लागते. अभिमान सोडावा लागतो. किंबहुना स्वतःचं जीवत्वसुद्धा बाधित करावं लागतं. त्याला बाद समानाधिकरण्य म्हणतात. आणि जोपर्यंत हा पूर्ण मोकळा होत नाही तोपर्यंत तो जसा व्यापक आनंदाला प्राप्त होत नाही. मिठाचा खडा समुद्रात गेला, तो म्हणला नाही 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 मला मिठपणाने राहायचं आहे, मग तुला समुद्र होता येणार नाही. तसं एखादा म्हणला नाही मला जीवत रूपाने राहायचं आहे, ब्रह्म होता येणार नाही, सोडावं लागतं. बघा हे आनंद त्याच्याशिवाय येत नाही. मोकळं होऊन नाचावं लागतं सगळं हे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची. देहांत का घेतला बरं? प्राणांत जेव्हा होतो ना तेव्हा खूप भयंकर वेदना होतात. आणि त्या देहांतीची जी काही व्याकुळता असते ना ते महापुरुषाला आड ठाकून सके चित्ता. त्याच्या चित्ताला देहांतीची व्याकुळता आडवा प्रतिबंध करत नाही. तो बुद्धिमान आहे, ज्ञानी पुरुष आहे. ज्ञात्या पुरुषाला
देहाच्या अंतिम काळातली व्याकुळता अजिबात त्याच्या समोर प्रतिबंध करू शकत नाही. बाकीच्या पुरुषाला मात्र हा प्रतिबंध होतो, कारण जे अत्यंत कष्टाने कमवलेलं असतं ना ते सोडावं वाटत नाही ना. ते देह झोळायसे मानोनी ठेले आपणपी आपण होणे, जैसा मठ गगना भरुणे गगनीचे ऐसे. आता उभे या उभे पण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवन तयाचे. म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी न आले. देहाचं तादात्म्य आपण सोडत नाही का? सुषुप्ती अवस्थेमध्ये दररोज सोडतोय की? दररोज सोडतो आहे, पण जितक्या कालावधीमध्ये सोडले त्याच्या दुप्पट तिप्पट कालावधीमध्ये आपण सांभाळण्याचा अभ्यास करतो. 6 तास एखाद्याला झोप लागली तर देहाचं तादात्म्य त्याने 6 तास सोडलं आहे, पण त्याच्या तिप्पट 18 तास सांभाळलं ना 24 तासापैकी. म्हणून अभ्यास कोणता जास्त? तादात्म्य घेण्याचं, आणि म्हणून त्याचे वेदना होतात. जे छिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाकवून सके चित्ता प्राज्ञाचा या. त्याची ही स्थिती, तीच असणारी ही अवस्था आहे अर्जुना. स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजयो म्हणे. ज्ञानोबाऱ्यांचा आवडीचा विषय आहे. वैकुंठ अशुगुरू गुले बाबा सांगायचे, बोहा ज्ञानोबाऱ्याचं संजयावर प्रेम आहे, आणि मग प्रेमाचा व्यक्ती त्याचं स्मरण होणार म्हणजे होणार. आता संजय म्हणतात कोणाला? धृतराष्ट्राला सांगतात की राजा ऐक, ही ब्राह्मी स्थिती आहे, आणि भक्तराज अर्जुनाचं भाग्य असं आहे. स्वमुखे श्रीपती, साक्षात परमात्मा स्वमुखता सांगत आहे. देव सांगतात, वेदाच्या वाणीनं सांगतात, कधी आकाशवाणीनं सांगतात, पण अर्जुनाचं भाग्य असं आहे की स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. ह्या प्रत्येक पदाचे अर्थ करता येतात. स्वमुखाने सांगणं, बाकी कुणाला सांगत नाही, पण अर्जुनाला अर्जुना प्रति सांगत. हे अर्जुनाचं फार मोठं भाग्य आहे. ऐका, कुणाला सांगतात हे? मामकहा पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले. ते पंडूच्या पुत्राचं एवढं भाग्य की देव त्यांच्यासोबत अतिप्रीती श्रीनारायणे बोलिजत असे. इथपर्यंत या श्लोकाचं भाष्य संपलंय. आता ज्ञानोबाराय संजयापर्यंत आले होते. ते ज्ञानोबार आता भक्तराज अर्जुनाच्या मनापर्यंत जातात. अर्जुनाच्याही मनातलं सांगतात आणि देवाच्याही मनातलं सांगतात. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले. आला शब्द. आता आमुच्या काचा आले उपपत्ती या, असं कृष्णाचं वाक्य अर्जुनाने ऐकलं. बघा बरं, मनुष्य वाक्य कानाने ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपल्या मनात विचार करतो, आणि जर आपल्या मनात जे चालू आहे तसंच वाक्य ऐकलं की वा, तो बरं झालं, आता हे आमच्या कामाला आलं. बघा, व्यवहारामध्ये सुद्धा कीर्तन असेच लोक ऐकतात. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले ते तर अर्जुने मनी म्हणित आले. अर्जुनाने आपल्या मनात म्हणलं वा, आता देवाने सांगितलं उपपत्ती म्हणजे ही युक्ती विचारसरणी आमुच्या काजा आले, आमच्या उपयोगी पडली आहे. भगवंताने काय सांगितलं पुढच्या वेळीमध्ये? जे कर्म जाता आघवे येथ निराकारिले देवे, तरी पारुषेले म्याझून जावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धर व आईला, आता प्रश्न करील भला आशंक्यन. देवाने काय केले या अध्यायामध्ये? विहाय कामान्य सर्वान. मनुष्याला कर्तव्य केव्हा करावं लागतं? कर्तव्य जेव्हा त्याला काही ना काहीतरी प्राप्तव्य असतं तोपर्यंत. ज्या मनुष्याला अंतःकरणात इच्छा असते की नाही, कामना निर्माण झाली की काहीतरी मिळवावं असं वाटतं. म्हणजे पहिल्यांदा इच्छती, मग पुन्हा तो जानाती, मग करोती. म्हणजे कर्म तेव्हा निर्माण होतं. प्रयत्न करतो की नाही. म्हणजे अगोदर कर्म करायचं असेल तर त्याला इच्छा जाणणं असावं लागतं, आणि जाणण्याकरता इच्छा व्हावी लागते. आणि भगवंताने काय सांगितलं? प्रजाहाती यदा कामा विहाय कामान्य सर्वान. सगळ्या कामनांचा परित्याग केला. याचा अर्थ त्याला कर्म नाही आहे, किंवा ही अवस्था कर्माने प्राप्त नाही होत, ही अवस्था ज्ञानानेच प्राप्त होते. याचा अर्थ भगवंताने अशेष कर्म जात निराकारिले, सगळ्या कर्माचा निषेध केलेला आहे. का महापुरुषाला कर्म कोणत्या प्रकारचं नाही. आणि मला काय सांगतात? जर भगवंताने कर्माचं निराकरण केलं असेल सगळ्या कर्माचं आणि ओळखतो असं म्हणतात, याचा अर्थ मला स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. आणि स्थितप्रज्ञाला काम नाही झालो पाहिजे कामा. बरं झालं बुवा, आता कर्म करायची गरज नाही, आणि कर्म नाही करायचं म्हणजे युद्धही नाही ना करायचं. माझ्या मनात हेच होतं, युद्ध आपल्याला करायचं नाही. आणि बरं झालं देवाने तेच सांगितलं.
तरी पारुशले अजून जावे म्हणून या. आता बरं झालं युद्ध करायची गोष्ट बंद पडली. ऐसा श्री अच्युताचे या बोला. असं अच्युताचं बोलणं देव ऐकलं अर्जुनाने आणि मनामध्ये चित्ते धनुर्धर वाईला तो आनंदाला प्राप्त झाला. पण पुन्हा मना विचार केला. तेव्हाने आपल्याला एका ठिकाणी असं पण सांगितलं, धर्म्याद्युद्धा श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते किंवा तस्माद योगा युजस्व, हे योगा करता सांगितलं. किंवा सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो ततो युद्धायो युजस्व, म्हणजे एकीकडे कर्माचं निराकरण केलं आणि दुसरीकडे परमात्मा मला काय म्हणतात, अर्जुना तो युद्ध केलं पाहिजे. मग आता मी कर्म सोडून द्यावं, ज्ञानाची साधना करावी का कर्माचं अनुसरण करावं, प्रश्न करील भला आशंकोने. ती आशंका आल्यानंतर चांगल्या प्रकारचा प्रश्न अर्जुन करणार आहे. तो प्रश्न कसा आहे, तो प्रसंग असे नागर. नागर म्हणजे सुंदर. जो सकळ धर्माशी आगर, सगळ्या धर्माचा आगर म्हणजे उत्पत्ती स्थान किंवा मळा आहे. सगळ्या प्रकारचे धर्म कुठं राहतात, आपल्या स्वकर्माच्या आश्रयाला राहतात. किंवा तो प्रसंग सकळ धर्माचा आगरही आहे. आणि दुसरा प्रकार विवेकामृत सागर प्रांतहीन. प्रांत म्हणजे मर्यादा, ज्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, अशा विवेकरूप अमृताचा सागर असा तो प्रसंग आहे. म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये येणारा प्रश्नातून निर्माण होणारा जो प्रसंग, त्या प्रसंगाचं ज्ञानोबाने दोन प्रकारे वर्णन केलं. एकतर तो प्रसंग सकळ धर्माचं उत्पत्ती स्थान आगर किंवा मळा आहे, किंवा तो प्रसंग असा परमात्मा प्रगट करणार आहे की ज्यामध्ये विवेकरूप अमृताचा सागर, ज्याला मर्यादा नाही, असा प्राप्त होणार. आणि तो सांगणार कोण, जो आपण सर्वज्ञानाथ निरूपिता होईल श्री अनंत. ज्या परमात्म्याचा अंत लागत नाही असा सर्वज्ञ नाथ. वेदाला सर्वज्ञ असं म्हटलं आहे आणि वेद स्वरूप सर्वज्ञाचाही स्वामी परमात्मा आहे. सगळ्या सर्वज्ञ असणाऱ्या महात्म्यांचा स्वामी किंवा वेदालाही ज्ञान देणारा परमात्मा स्वतः अनंत असताना सर्वज्ञ असणारा परमात्मा स्वतः त्या प्रसंगाचं निरूपण करतील. ज्ञानोबा म्हणतात, निवृत्तीनाथांचा दास असणारा मी ज्ञानदेव त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण करणार आहे. जो आपण सर्वज्ञनाथ निरूपिता होईल श्री अनंत, ज्ञानदेव सांगेल मात श्री निवृत्तीदास. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. अशा प्रकारे हा द्वितीय अध्याय याची सांगता झालेली आहे. आणि यावर असणारा भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न आला की त्या प्रश्नातून पुन्हा पुढे तिसऱ्या अध्यायाची निर्मिती होणार. तो प्रसंग आपण पुढे पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.